महात्मा गांधी हे सगळ्यात मोठे उद्योजक होते। त्यांच्या उद्यमशील वृत्तीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली। गांधीजींच्या उद्यमशील वृत्तीचा पैलू जैन उद्योग समूहाचे प्रमुख भवरलाल जैन यांनी जळगाव इथं पार पडलेल्या सरपंच महापरिषदेत उलगडला। मित्रांनो, साधारणतः गेल्या 100 वर्षामध्ये गांधीजी एवढा मोठा उद्योजक झालाच नाही। आपल्याला खूप आश्चर्याचा धक्का वाटेल। भाऊनी आता सांगितलं की त्याला कॅपिटल लागतं। खरं आहे, गांधीजींना तर एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढ्या चळवळी निर्माण करायच्या होत्या। तुम्हाला असं वाटतं की ते बिना पैशाने झालं? नाही, बिना पैशाने मुळीच झालं नाही। जयप्रकाश नारायण खूप मोठे पुढारी होते। सातत्याने 23 वर्षापर्यंत 5,000 रुपये दर महिन्याला घनश्याम बिर्लांच्या चेकने जयप्रकाश नारायणला जात होते आणि त्याचा ते स्वीकार करत होते। गांधीजींनी तर कहर केला, जिथे गेले तिथे त्यांनी पैसे मागितले। जे समोर त्यांना मिळालं त्याचा त्यांनी तिथेच लिलाव केला आणि त्याच्यातनं पैसे निर्माण केले। जळगावला ज्यावेळेला आले होते त्यावेळेला त्यांना एका चांदीचा करंडक दिला गेला होता आणि त्याची साधारणतः किंमत त्यावेळेला काहीतरी 600-700 रुपये होती। त्याचा तिथल्या तिथे लिलाव करून त्यांनी त्याचे त्यावेळेला 7,000 रुपये जळगावमधून गोळा करून नेले। एक नव्हे, मी 100 उदाहरणं आपल्याला देऊ शकतो। एका ठिकाणी त्याचे साऊथ इंडियामध्ये म्हणजे दाक्षिणात्य प्रदेशामध्ये गेले, केरळ आणि मद्रासमध्ये, त्यावेळेला त्यांनी असं आवाहन केलं या मीटिंगमध्ये, जसे आपण बसलात की तुमच्याजवळ जे काही असेल ते द्या, या देशाला त्याची गरज आहे। लोकांनी धडाधड येऊन त्यांच्याजवळ जे काही होतं ते सगळं दिलं। एक लहानशी पोरगी आली आणि त्या पोरीच्या हातामध्ये एक बांगडी होती। 12 वर्षाची पोरगी होती। तिने ती बांगडी दिली आणि गांधीजींनी उठून त्या पोरीला कडेवर घेतलं आणि तिचा मुका घेतला। अजूनही तो फोटोग्राफ आपल्याजवळ आहे। मित्रांनो, गांधीजींनी ज्या ज्या सगळ्या चळवळी चालवल्या त्याच्यासाठी खूपच पैसा त्यांना लागत होता। दुसरं एक उदाहरण म्हणजे आपले रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे एवढी दैना आली, त्यांच्या ते शांतिवन युनिव्हर्सिटी त्यांनी चालू केली होती, अशी दैना आली की त्यांना दिल्लीमध्ये एक नाटक करणं गरजेचं भासलं। त्याचं कारण त्यांच्याजवळ पैसे नव्हते आणि त्याच्यासाठी ज्यावेळेला गांधीजींना हे कळलं की अरे, रवींद्रनाथ टागोर ज्यांना मी गुरु मानतो ते इथे येऊन नाटक करणार आहे केवळ एवढ्यासाठी की मला 10,000 रुपये उभे करायचे, हे काय? त्यांनी महादेवभाई त्यांचे जे सेक्रेटरी होते त्यांना सांगितलं की यांना असा फोन लाव आणि त्यांना सांग त्यांना 10,000 रुपये पाठवा। गांधीजींनी जे आश्रम चालवले त्या आश्रमांमध्ये अशी परिस्थिती एक वेळा आली, एक दिवस असा आला की जर आज पैसे आले नाही तर उद्या त्या आश्रमामध्ये जेवण मिळणार नाही, अशी परिस्थिती होती। परंतु सुदैवाने गांधीजींच्या एक माणूस गाडी घेऊन आला, कार घेऊन आला आणि त्यांनी 10,000 रुपयाच्या नोटा गांधीजींच्या हातात दिल्या, प्रत्यक्ष स्वतः गांधीजींच्या हातात दिल्या आणि आश्रम महिनाभर चालू शकला। तो माणूस एक भांडवलदारच होता, परंतु त्यांनी स्वतःचं नाव त्यांना सांगितलं नाही। ही गाडी कोणाची होती त्यांना माहिती पडलं नाही, शेवटपर्यंत माहिती पडलं नाही। ज्या वेळेला तो वारला आणि त्याचं चरित्र लिहिलं गेलं त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की तो माणूस मी होतो, मी 10,000 रुपये दिले। तर मित्रांनो, गांधीजींनी
जी आपल्या सगळ्या जीवनाला एक वेगळी दिशा दिली, त्याच्या मागे त्यांची उद्योजकता हेच कारण आहे. उद्योजकताचा एक दुसरा अंग आहे आणि ते अंग हे आहे की ज्याच्याजवळ जे असेल त्याच्याकडून ते घेऊन एकाचे 10 करून ते जनतेच्या समोर मांडणं किंवा त्यांच्या कामासाठी किंवा आपल्या सोशल कामासाठी ते लावणं. गांधीजींनी नेमकं हेच केलं. वास्तविक पाहता जर कोणी धनवान असेल तर त्याच्याकडून धन घेतलं आणि ज्याच्याकडे बुद्धी असेल तर त्याच्या बुद्धीचा उपयोग करून आपल्या देशाला पुढे कसं नेता येईल, समाजाला पुढे कसं नेता येईल याचा उपयोग केला. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे गांधीजींना ज्याची त्याची आवश्यकता वाटली, अगदी म्हणजे झाडू मांडणाऱ्यापासून लावून तर सगळ्या लोकांना त्यांनी कामाला लावलं. परिश्रमाची एवढी मोठी किंमत, परिश्रमाची एवढी मोठी आवड गांधीजींना स्वतः होती. त्यांनी खूप परिश्रम केले. तर उद्योजकता याच्या मागे हा एक दुसरा फार मोठं त्याचं अंग आहे की उद्योजक जर व्हायचं असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम करणं हे प्राप्त आहे. आणि ते कठोर परिश्रम करत असताना त्या परिश्रमाची किंमत ठेवणं हा एक दुसरा भाग आहे. मित्रांनो, गांधीजींनी आणखी एक काम केलं. आपल्या देशप्रेमाच्या पोटी, देशभक्तीच्या पोटी त्यांनी इंग्रजांना ललकारलं आणि त्यांना सांगितलं की अरे, ललकारलं म्हणजे त्यांच्या भाषेत ते ललकारलं म्हणत नाही, ते नॉन कोऑपरेशन म्हणजे आपल्याला असहकार करायचा आहे, असं आहे तसं आहे, त्याला गोंडच नाव आहेत सगळे. मुळात त्याच्या मागे क्रांती घडवून आणणं हेच होतं. खादी कशासाठी होती? इंग्रजांनी आपला कापूस तिकडे न्यायचा, तिकडून कपडे बनवून आपल्याला पाठवायचे, आपला कापूस 1 रुपये किलोने न्यायचा आणि त्यांचा जो सदरा आहे किंवा त्यांचे जे कपडे आहेत ते 1000 रुपये किलोने आपल्याला परत विकायचे. हा धंदा इंग्रज करत होते आणि म्हणून हा देश कंगाल होत होता. ज्या वेळेला इंग्रज इथे आले त्यावेळेला या देशाचा व्यापार जगाच्या तुलनेमध्ये 30% होता, 30. आणि ज्या वेळेला इंग्रज गेले त्यावेळेला तो 3%वर आलेला होता. अशा पद्धतीने इंग्रजांनी आपला धुवून काढलं आणि म्हणून गांधीजींना त्यांना ललकारायचं होतं. त्यांनी पर्याय उभा केला की तुम्ही स्वतःच्या हाताने हे बनवा आणि ही जर खादी तुम्ही करू शकला तर तुम्हाला हे करायची गरज भासणार नाही, आपल्या देशाचा पैसा आपल्या देशात राहील. एवढा मोठा विचार करणारा हा उद्योजक होता, फार मोठा उद्योजक होता.